महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। प्रति पंढरपूर मानला जाणाऱ्या कोटमगाव येथे माजी खासदार समीरभाऊ भुजबळ व शेफालीताई भुजबळ यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन। येवला तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे प्रति पंढरपूर म्हणून मानल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी माजी खासदार समीरभाऊ भुजबळ व शेफालीताई भुजबळ यांनी सपत्नीक दर्शन घेऊन शेतकऱ्यांवरती विठ्ठलाचा असाच आशीर्वाद राहावा अशी मनोभावे प्रार्थना करून विठ्ठलाला साकडे घातले। त्यांच्यासोबत मकरंद सोनवणे, सचिनभाऊ कळमकर, वसंतराव पवार, कोटमगावचे सरपंच राजेंद्रभाऊ काकडीज, मंदिराचे विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। पंढरपूर म्हणून विठ्ठलाचं कोटमगाव प्रसिद्ध आहे। आपण भेट दिली काय? सर्वप्रथम सर्व भाविकांना जे आहे मी आषाढी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचे खूप आभार मानायला पाहिजे, कारण का अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस होणार की नाही अशी शक्यता होती आणि शेतकऱ्यांचं जे आहे अतिशय मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान होणार होतं। परंतु गेल्या आठवड्याभर आपण बघितलं तर अतिशय चांगला असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे। मी विठ्ठल चरणी जे आहे नतमस्तक होऊन जे आहे मनोभावे प्रार्थना करतो की असेच जे आहे आशीर्वाद शेतकऱ्यांच्या वरती राहून दे, कारण का शेतकऱ्यांमुळेच खऱ्या अर्थाने आपण जे आहे त्या सृष्टीमध्ये जे आहे जगतो आहोत आणि म्हणून मी त्यांना विठ्ठलाकडे मनोभावे प्रार्थना केलेली आहे की असेच आशीर्वाद जे आहे आमच्या सर्व भाविकांवर राहून। तुम्ही आज वारकऱ्याच्या गेटअप मध्ये आलात, एकदम सर्वांना आश्चर्याचा धक्का होता। पहिल्यांदा मला वारकऱ्याच्या गेटअप शेवटी असं आहे की आषाढी निमित्त असो किंवा कार्तिकी एकादशी असो किंवा वेगवेगळ्या अशा जे आपले चांगले सण असतात त्या दिवशी आपण मनोभावे जे आहे आपले देवदेवतांची जे आहे पूजा अर्चा करत असतो आणि त्याच मनोभावे जे आहे आज आपण पूजा करण्यासाठी सगळेजण इथे आलेलो आहोत। आज ह्या परिसरामध्ये सुद्धा माननीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जो आहे निधी यापूर्वी दिलेला होता। आताही जवळजवळ 2 कोटीचा निधी जे आहे आपण दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता आणखीन याच्या ज्याची प्रसिद्धी होती आहे, भाविक वर्ग वाढतो आहे, त्यामुळे जे आहे वेगवेगळ्या सुखसुविधा करण्याची सुद्धा आवश्यकता आहे आणि सर्व परिसरामध्ये जे आहे भक्त निवास असेल किंवा शौचालय असेल याची सुद्धा सुविधा जी आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण इथे करणार आहोत। TV9 वाल्याला प्लेन